आजच्या व्हिडिओमध्ये आपण ई पीक पाहणी कशी करावी याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही मोबाईल स्क्रीनवर पाहत आहात. ई पीक पाहणी हे ॲप्लिकेशन आपल्याला डाउनलोड करायचं आहे आणि याच्या माध्यमातून शेतकरी मित्र हो, आपण स्वतः ई पीक पाहणी कशी करावी याच्याबद्दल आपण पूर्ण डिटेल व्हिडिओ आज बनवणार आहोत. तर हा व्हिडिओ पूर्ण पहा, थोडाफार स्किप न करता, आणि प्रत्येक शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा. तर चला, आपल्याला सर्वात प्रथम प्लेस्टोरवरती यायचं आहे आणि ई पीक पाहणी हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता डाउनलोड झालेला आहे मित्रांनो माझ्या मोबाईलमध्ये. आपण याला ओपन करूया. ओपन केल्यानंतर आपल्याला असा पाहायला मिळेल, तरी इथे आपल्याला अलाववरती क्लिक करायचं आहे. परत अलाववरती क्लिक करायचं आहे. तीनदा इथे आपल्याला ऑप्शन येईल. त्यानंतर आपल्याला इथे राईट साईड म्हणजेच उजव्या साईडला स्क्रोल करायचं आहे आणि इथे महसूल विभाग, तर इथं आपल्याला आपला विभाग जो आहे तो आपल्याला इथे निवडायचा आहे. तर मी नाशिक विभागमध्ये येतो, तर नाशिक मी निवडतो आणि हा खाली जो बाणाचा आयकॉन दिसतोय हिरव्या कलरमध्ये, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, शेतकरी म्हणून लॉग इन करा याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. म्हणजेच हा शेतकरी दिसतोय त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, इथे आपल्याला मोबाईल नंबर प्रविष्ट करायचा आहे. तर इथे मी थोडा वेळ स्किप करतो. मी मोबाईल नंबर इथे टाकतो आहे. तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, जो मोबाईलमध्ये सिम टाकलेला आहे तो. तर इथे आपल्याला 4 अंकी OTP येईल मित्रांनो. OTP आलेली आहे. तर ती OTP आपल्याला इथे प्रविष्ट करायची आहे, म्हणजे टाकायची आहे, आणि लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता वरती खातेदाराचे नाव. तर आपल्याला नवीन खातेदार म्हणून याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला जिल्हा निवडायचा आहे, जे की मी जळगावचा आहे, ते मी निवडतोय. त्यानंतर तालुका जो आहे चाळीसगाव, आणि त्यानंतर आपल्याला गाव निवडायचं आहे. मित्रांनो, आपण ज्या गावात राहतो ते आपण इथे निवडू शकतो, तो निवडायचा आहे. गाव इथे मी टाकतोय कृष्णनगर, तर तुम्ही तुमचं गाव टाकू शकताय. गाव निवडल्यानंतर आपण इथे पुढे त्यानंतर आपण पहिले नाव, मधले नाव, आडनाव, खाते क्रमांक आणि गट नंबर यांच्याद्वारे आपण इथे ई पीक पाहणी करू शकतो मित्रांनो. परंतु मी हे काहीच करणार नाही. तुम्हाला जर गट नंबर माहीत असेल तर तुम्ही इथे टाकू शकता, अन्यथा तुम्ही नाव टाकायचं आहे मित्रांनो इथे, आणि पुढे शोधावरती क्लिक करायचं आहे आणि खालच्या सिम्बॉलवरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, इथे मला काहीच करायची गरज नाही आहे, पण तरीसुद्धा मला जर वाटलं तर मी इथे नाव टाकतो. सिम्पली मी नुसता आडनाव टाकतोय. याला कॉपी करून घ्यायचे आहे मित्रांनो, आणि आडनावावरती क्लिक करून ते इथे पेस्ट करून द्यायचं आहे. शोधावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, इथे चुकीचं झालेलं आहे, 1 मिनटं, सॉरी. तर मित्रांनो, मी इथे मधले नाव टाकले आहे आणि इथे आपल्याला खातेदार निवडा याच्यावरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, इथे भरपूर आपल्याला नाव दिसेल. जो शेतकरी आहे त्याचं नाव आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि इथे पुढेवरती क्लिक करायचं आहे. हे क्लिक केल्यानंतर मित्रांनो, इथं सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे मित्रांनो, थोडा वेळ आपल्याला थांबायचं आहे. तर मित्रांनो, इथे आपल्याला असा ऑप्शन पाहायला मिळेल. इथे हा खाली जो बाणाचा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचा आहे. हे क्लिक केल्यानंतर आपल्याला तुमचा खाता क्रमांक, सर्वेक्षण क्रमांक यशस्वीपणे नोंदणीकृत झाले, ठीक आहे वरती क्लिक करायचं आहे. आणि मित्रांनो, इथे आपल्याला परत असा ऑप्शन दिसेल, खातेदाराचे नाव निवडा, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि येथे आपण जो शेतकरी आहे त्याचं नाव सिलेक्ट करायचं आहे आणि हा बाणाचा आयकॉनवरती क्लिक करायचा आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तर तुम्हाला असा ऑप्शन पाहायला मिळेल. सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे मित्रांनो. सगळे शेतकरी ई पीक पाहणी
करत असतील त्यामुळं हा प्रॉब्लेम येतो, तुम्हालासुद्धा येईल. काळजी करायची नाही आहे, टेन्शन घ्यायचं नाही आहे. जो प्रोसेस आहे तो पूर्ण फॉलो करायचा आहे मित्रांनो. तर मित्रांनो, इथे पाहू शकता तुम्ही कायम पड चालू पड नोंदवा, पीक माहिती नोंदवा, बांधावरची झाडे नोंदवा, अपलोड, पीक माहिती मिळवा. तर मित्रांनो, इथे आपल्याला पीक माहिती हा जो दुसरा ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचा आहे. आणि इथे आपल्याला हे पाहू शकता मित्रांनो, आजची तारीख दिलेली आहे, खातेदाराचे नाव, शेतकऱ्याचं नाव दिलेलं आहे आणि इथे आपल्याला हा पूर्ण प्रोसेस भरायचा आहे मित्रांनो. तर आपण पूर्ण भरूया. खाते क्रमांक इथे पहिलेच आलेला असेल, गट क्रमांकसुद्धा आलेला असेल. त्यानंतर मित्रांनो इथं हंगाम निवडायचा आहे खरीप. त्यानंतर मित्रांनो पिकाचा वर्ग निवडायचा आहे. निर्भेळ पीक, एक पीक, मिश्र पीक, बहुपीक. मित्रांनो एक पीक असेल तर एक पीक करायचं आहे, बहुपीक असेल तर बहुपीक. एक पीकवरती मी क्लिक करतोय. त्यानंतर पीक फळबाग असेल तर फळबाग करायचा आहे मित्रांनो. त्यानंतर पिकाचे झाडाचे नाव, त्यानंतर आपण जो असेल मक्का, ज्वारी, बाजरी, सोयाबीन, उडीद, कापूस, कांदा जो असेल ते आपल्याला निवडायचं आहे. मी इथे कापूस करतोय, पूर्ण क्षेत्र करतोय मित्रांनो. त्यानंतर इथे वीर असेल तर वीर आणि कोरडव असेल तर कोरडव जे असेल ते तुम्हाला निवडायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला लागवडीचा दिनांक, जी तारीख आहे ती निवडायची आहे. मी 10 जून करतो मित्रांनो. ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता पुढे जावरती क्लिक करायचं आहे. तर हा सर्व्हर बरोबर संपर्क होत आहे, कृपया वाट पहा, अन्यथा ॲप परत चालू करा, असं आपल्याला ऑप्शन पाहायला मिळतं आहे. तर मित्रांनो इथे पाहू शकता तुम्ही शेतापासून दूर आहात, आपल्याला असं पाहायला मिळतं आहे. मित्रांनो जर आपण शेतात नसेल आणि हा प्रोसेस करत असाल तर हे होणार नाही. तर त्यासाठी आपल्याला स्वतः शेतात जायचं आहे आणि शेतात उभं राहून हे काम करायचं आहे मित्रांनो. तर इथे मी शेतात येऊन हा प्रोसेस करतोय, तुम्हीसुद्धा शेतात जाऊन हा प्रोसेस करायचा आहे मित्रांनो. आणि तुम्ही येथे पाहू शकता, तुम्हाला जर तुम्ही शेतापासून दूर आहात हा ऑप्शन येत असेल तर शेतात उभा राहून इकडे तिकडे शेतातच फिरायचा आहे. म्हणजे हा जो मागे जावरती क्लिक करायचा आहे आणि पुढे जावरती परत यायचं आहे. परत हाच ऑप्शन येत आहे. तर 1 मिनटं स्किप करतोय. तर मित्रांनो शेतात उभं राहून इथे पुढे जावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो इथे आपल्याला पिकाचे छायाचित्र आवश्यक, म्हणजे 2 फोटो काढायचे आहे. तर इथे मी काढतोय. सर्व्हर इश्यू आहे मित्रांनो, तर त्यासाठी हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे. 2 फोटो काढायचे आहे मित्रांनो इथे. तर मित्रांनो 2 फोटो काढल्यानंतर आपल्याला खाली जो ऑप्शन दिसतोय बरोबरचा त्याच्यावरती क्लिक करायचा आहे. आणि ते वरीलप्रमाणे पिकाची माहिती योग्य व अचूक असल्याचे मी घोषित करत आहे. याच्यावरती टिक करायचं आहे आणि पुढे क्लिक करायचं आहे. ठीक आहे वरती क्लिक करायचं आहे आणि ती पिकाची माहिती. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता एकदम पूर्णपणे आपण ई पीक पाहणी स्वतःच्या मोबाईलच्या माध्यमातून पूर्ण केलेली आहे. तर मित्रांनो याला आपण 48 तास मित्रांनो याला आपण दुरुस्ती करू शकतो, किंवा आपल्याला जर बदल करायचा असेल किंवा नष्ट करायचं असेल तर आपण हेही याला करू शकतो मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.